राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची गेल्या अनेक दिवसापासून चर्चा रंगते. आता निवडणुकीची निवडणूक झाली मात्र त्याच्यात त्यांना पेशल हार पत्करावं लागली. मला वाटतं की उद्धव ठाकरेची लोक म्हणतात झालेली आहे युती, पण बेच्या निवडणुकीमध्ये झालेली माती. मला असं वाटतं की ठीक ही बेची निवडणूक होती की माणूस निवडून आला नाही. त्या ठिकाणी शरद राव यांचा मुलगा शशांक राव त्याला प्रचंड यश मिळालेलं आहे. बीजेपीचे काही लोक निवडून आलेले आहेत. हे दोन भाऊ जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचा फायदाच आहे. आणि एकत्र यावं आणि ते जर दोघे एकत्र आले तर मला वाटतं ती सगळी एकत्र राहील की नाही काय तर सांगता येत नाही आहे. त्यामुळं ते आणि जरी एकत्र तरी आम्हाला काय तोटा अजिबात नाही आहे. राज ठाकरेची फक्त सभा ताकद आहे. सभा चांगल्या घेणं, इव्हेंट मॅनेजमेंट करणं एवढं त्यांचं काम आहे. ते मिळत नाहीत हे काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे वाटतं की त्यांनी किती प्रयत्न केला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरी महायुतीला त्याचा फायदाच आहे. आणि आम्ही मुंबई महानगर जिंकू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या जिंकण्याचा प्रयत्न आहे. आमची मागणी बीजेपीकडे आहे की रिपब्लिकन पक्ष हा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अगोदरचा मित्र आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र होते त्यावेळेला RPI आल्यानंतर युतीला महायुती म्हणण्यात आलं. आता त्याला महायुती म्हटलेलं नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर माझी चर्चा झाली आणि मी सर्व महाराष्ट्रातल्या विचारवंतांना विचारलं, माझ्या व्याख्यांना विचारलं, पत्रकारांना विचारलं आणि मला सर्वांनी सांगितलं की आपण BJP सेनेसोबत जायला काही हरकत नाही आहे. आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला त्यामुळे मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना महाराष्ट्रात सत्ता मिळते. त्यामुळं मला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला डावलू नये, रिपब्लिकन पक्ष मिळाला पाहिजे. किती जागा महापालिकेत मिळाव्या, मुंबई असेल किंवा इतर असेल, कसा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे? वेगवेगळ्या ठिकाणी असतील पण मुंबईला आम्हाला 15-20 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जिल्हामध्ये 4-5 जिल्हा परिषद, 7-8 पंचायत समिती, नगरपालिकेमध्ये जागा आम्हाला आणि इतर ज्या महानगरपालिकेमध्ये आमची ताकद असेल त्याप्रमाणे आम्हाला दिल्या पाहिजेत. आणि निवडणूक जी आहे ती निवडणूक महायुती म्हणून लढावी. 3 पक्ष तर तुमचे मुख्य आहेतच आहेत पण 4था पक्ष RPI आहे. त्याला RPIला आणि RPIची मतं बॅलेन्सिंग मत असतात. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला घेऊ ही निवडणूक लढवावी आणि रिपब्लिकन प्रक्षाला सत्तेचा वाटा द्यावा अशी आमची मागणी आहे. निवडणूक आयोग जे आहे त्याच्यावरती राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यामुळे मध्ये जे राजकारण प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला, काय वाटतं? राहुल गांधी इलेक्शन कमिशनच्या बद्दल संशय व्यक्त केलेला आहे. पण इलेक्शन कमिशन समोर जे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे त्याला इलेक्शन कमिशनने सगळी उत्तरं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनने त्यांना सांगितलेलं आहे की आपली बाजू मांडण्यासाठी आपण आमच्या भेटीला या. जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही ऐकायला तयार आहोत. त्याच्यामध्ये काय बदल करणं शक्य असेल तर त्यासाठी पण आपली बाजू आमच्यासमोर आपण स्पष्टपणे मांडली पाहिजे. फक्त चोरी झाली असं म्हणून चालणार नाही आहे. इलेक्शन कमिशनचं म्हणणं असं आहे की जे लोक डेथ झालेले आहेत अशांची लाखो लोकांची नावं त्या यादीमध्ये आहेत. तर अशी नावं राहिली की त्या ठिकाणी बोगस वोटिंग होतं. त्यामुळं अशी नावं जी आहेत देण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशनचा आहे. कारण जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आपलं जे सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे ते दिलं पाहिजे. त्यानंतर अनेक लोकांचं असं आता महाराष्ट्रामध्येही समजा किंवा मुंबईमध्ये सगळ्या देशभरातले लोक त्यांचं नाव जर मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल तर त्यांच्या राज्य कामा नये. म्हणून ही तपासणी जी आहे ती तपासणी इलेक्शन कमिशन करत आहे. आणि याच्यामध्ये काही विरोधकांनाच फटका आहे असं नाही आहे, आम्हालाही फटका आहे. जी मतं जी आता आमचे काही यादीमध्ये नाव येणार नाही त्यामध्ये अनेक मतदार आम्हाला मतदान करणारी आहेत. मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनवर संशय घेणं चुकीचं आहे. आणि मतं कशी वाढली कशी तर तुम्हाला मतं वाढवण्याचा अधिकार आहे. पेपरवर तुम्हाला फॉर्ममध्ये मतं वाढवण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण ते केलं नाही, आपण गाढ राहिलात. सभेला मिळालेलं यश हे तुम्हाला फसवत आलं नाही आणि भ्रमात राहिलात. आणि मग विधानसभेला मात्र महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेला आहे. संविधानाचा मुद्दा तर चालला नाही, आरक्षण जाणार हा मुद्दा चालला नाही. आणि लाडक्या बहिणींच्या योजनेमुळं आणि अनेक जे आम्ही निर्णय घेतले होते, रोड चांगले होत आहेत, नॅशनल हायवे चांगले होत आहेत, रेल होत आहेत, कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे, रेल्वे स्टेशनमध्ये अनेक सुधारणा झालेली आहे. 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000चा निर्णय झालेला आहे.
आणि 10 लाख नोकऱ्या देण्याचाही निर्णय आम्ही घेतला होता, तोही जवळजवळ पूर्णत्वाला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अशा सर्व प्रश्नांच्या मुळं लोक हे आमच्या बाजूनं आहेत, महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूनं आहेत. तर तसा मिळताना दिसला नाही तर जर तुमच्या मागणीनुसार वाटा मिळाला नाही तर पुढची भूमिका काय असणार? नाही, आता वाटा मिळणार नाही असं काय नाही, वाटा मिळेल एवढ्याला. महानगरपालिकेच्या मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये RPIला काही जागा नक्की मिळतील आणि ज्या ठिकाणी जागा मिळाल्या नाही तर त्या ठिकाणी स्वबळावर आम्ही निवडणूक लढवू. लोकप्रियता वाढताना दिसते ह्या मुद्द्याला घेऊन जर त्यांच्या राहिलेला वाढू दे, त्यांची वाढलेली आहे ते कळेल आता. म्हणजे बिहारमध्ये जे मुद्दा उठलेला आहे की बिहारच्या इलेक्शनच्या मुद्द्यावरच इलेक्शन कमिशन ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. तर घोडी मैदान दूर नाही आहे, आम्ही इलेक्शन जिंकणार आहोत आणि नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचं मोदी साहेबांनी. आरक्षण प्रश्नावरून वाद चिघळताना दिसत आहे. लक्ष्मण हाके म्हणतायत की मोहिते पाटलांचा हा पॉलिटिकल अजेंडा आहे, तो शरद पवारांच्या सांगण्यावरून. मला कोण काय म्हणतंय ते सगळ्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये आपापली बाजू मांडत असतात. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वात अगोदर मी केलेली आहे. दलित पॅंथरच्या कालखंडामध्ये मी खेड्यापाड्यामध्ये फिरत होतो आणि मी हे पाहिलं होतं की मराठा समाजामध्ये जमीनदार आणि उद्योगपती असणारे लोक, राजकारणामध्ये असणारे अनेक लोक आहेत. गरीब मराठा जो आहे त्या आरक्षण द्या अशी मागणी आहे. आणि ज्यांचं उत्पादन वार्षिक 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याला सुद्धा 8 लाखाची अट आहे. सगळ्या ओबीसी मिळत नाही आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यातून मार्ग काढण्यासाठी नक्कीच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते नक्की त्या संबंधामध्ये निर्णय घेतील आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि याच्यातून कसा काढता येऊ शकेल याचा नक्कीच मागणी केलेली आहे. तशी चर्चा काही मुख्यमंत्र्यांशी करणार प्रश्न मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे. आता जरांगे पाटील यांना तर मी त्यामुळे त्यांना भेटून काय म्हणजे आता त्यांना भेटण्याची मला आवश्यकता नाही. पण महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच मला वाटतं की कुणी मंत्र्यांनी त्यांची भेट घ्यायला हरकत नाही आहे. आणि राज्य सरकारचा जो संदेश आहे, सरकार तर सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे आणि सरकारची भूमिका हीच राहिलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला जेवढा फायदा मिळेल तेवढा फायदा आपल्याला मिळू आहे. याच्यासाठी मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी हॉस्टेल काढण्याचा निर्णय झालेला आहे. बजेटही 1000 कोटीचं मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जेवढं शक्य असेल तेवढं मराठा समाजाला न्याय द्यायचा आणि नक्की 29च्या अगोदर काहीतरी मार्ग निघू शकेल असं मला वाटतं. स्पष्ट भाजप आणि निवडणूक आयोग यांचं साठलोट आहे आणि ही जी मत झाली आहे ती भाजपनं केली. तुमचा मित्रपक्ष अनेक काळ तुम्ही सक्रिय राजकारण नाही मत चोरी केली ते दाखवावं. ते म्हणतात फक्त हे असं झालं एकदम असं वाढली कशी. त्यांनी इलेक्शन कमिशन समोर जावं ना त्यांनी. आणि इलेक्शन आणि BJPचा जसा जे काय संबंध आहे तसं त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे. ते इलेक्शन कमिशन ही स्वतंत्र बॉडी आहे आणि म्हणूनच पार्लमेंटमध्ये त्या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. कारण त्याला उत्तर कोण इलेक्शन कमिशन हे सरकारचं ते इलेक्शन कमिशन आहे, ती इंडिपेंडंट बॉडी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आरोपामध्ये तथ्य नाही आणि ते खोटं बोलून जसं लोकसभेला त्यांनी संविधान बदलणार या मुद्द्यावरती मतं घेतली आणि ते वाढल्या, पण सरकार ते आणू शकले नाही. आणि आता नंतरच्या काळामध्ये BJP सत्तेवर आली, दिल्लीमध्ये BJP सत्तेवर आली, महाराष्ट्रामध्ये BJP सत्तेवर. त्यामुळे मतदार आमच्या बाजूने आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला मतदार वळवण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने मैदानामध्ये उतरा. फक्त इलेक्शन कमिशनला दोष देऊन तुम्हाला नाही आणि तुम्ही या राजकारणामध्ये फेल व्हाल असं माझं राहुल गांधींना सांगणं आहे. जर तुम्हाला आपल्या खात्याचा थोडा निगडीत तो विषय तो काही त्याच्यात तशा हालचाली आहेत का की गॅजेट लागू करण्याचा हैदराबाद? नाही, गॅजेट लागू करण्याचा आता गॅजेट लागू करण्याच्या संबंधामध्ये मराठवाडा त्या निजाम संस्थानामध्ये होता आणि त्यानंतर तो 1 मे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आलेला आहे, संयुक्त महाराष्ट्रामध्ये. तर आता त्या संबंधामध्ये आता सरकार त्याच्याबद्दल निर्णय घेईल. जी मागणी मराठा समाजाची आहे त्या गॅजेटमध्ये जे कुणबी म्हणून ज्यांची नोंद असेल अशांना ओबीसीचं आरक्षण मिळू शकेल. आता एक कोकणामध्ये
कुणबी मराठा आहेत त्यांना आरक्षण, विदर्भामध्ये कुणबी मराठा आहेत त्यांना आरक्षण मिळतं आहे. फक्त मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मराठा आहे त्यांना मात्र कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळणं अवघड आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा, मराठा समाजातल्या मुलांना मुलींना कसा न्याय मिळू शकेल या दृष्टिकोनातून राज्य सरकार हे पॉझिटिव्ह आहे. राज्य सरकारने अनेक वेळेला रांगे पाटील यांच्या उपोषणाला मंत्र्यांनी भेट दिलेली आहे, त्यांना आश्वासन दिलेलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 10% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे की थोडं 2 पावलं मागे पुढे येऊन आपल्याला याच्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे आणि नक्कीच देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील असा मला विश्वास आहे. 29 तारखेच्या